ब्रेकिंग न्यूज, ईवीएम सुरक्षित रहेंगे 20 दिन, माधव देशपांडे ने उठाए सवाल। 2 दिसंबर महाराष्ट्र में नगर परिषदों के लिए आज मतदान हुए हैं, लेकिन नतीजे सीधे 21 दिसंबर को घोषित होंगे। इससे लोगों के मन में ये सवाल उठ रहा है कि क्या ईवीएम में पड़े वोट सुरक्षित रहेंगे और क्या उनमें कोई हेरफेर नहीं होगा। कंप्यूटर वैज्ञानिक माधव देशपांडे ने ईवीएम में मौजूद तकनीकी समस्याओं को लेकर एक डेमो प्रदर्शन दिया है। उन्होंने ये सवाल उठाया है कि ईवीएम को कागज का लॉक क्यों लगाया जाता है, इलेक्ट्रॉनिक लॉक क्यों नहीं। माधव देशपांडे के अनुसार आज मतदान लिया गया है तो परिणाम आने में 20 दिन लगना, ये पूरी व्यवस्था का मजाक है। अगले 20 दिनों तक ईवीएम में जनता के वोट रहेंगे, लेकिन क्या वे वैसे के वैसे ही रहते हैं, यह मुझे पता नहीं। माधव देशपांडे ने मतदान और परिणाम के बीच 20 दिन के लंबे अंतराल पर सवाल उठाते हुए ईवीएम की सुरक्षा और उसके तकनीकी पहलुओं पर चिंता व्यक्त की है। तारीख आहे 2 आणि 21 तारखेला निकाल, म्हणजे मध्यात 20 दिवसांचं अंतर आहे, कारण आजचा दिवसही मोजला पाहिजे। त्याच्यात 20 दिवसांमध्ये ईव्हीएम मध्ये मतं सुरक्षित राहतात का, म्हणजे मतं राहतात हे नक्की, सुरक्षित राहतात की नाही मला माहिती नाही। कारण दरवेळी मतांची संख्या, टक्केवारी, आता हल्ली संख्या नाही, आता टक्केवारीत बोलतात, तर टक्केवारी वाढते दरवेळी, त्यामुळे बहुतेक ईव्हीएम वीत असावं असं मला वाटतंय। मतांना जन्म देतात नवे नवे, परंतु ह्या सगळ्यामध्ये ईव्हीएम या नावाच्या प्रकाराचा आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटरी, कॉम्प्युटर किंवा साधं ऑटोमेशन, या सगळ्यांचा आपण खेळखंडोबा करतोय आणि जगामध्ये फक्त आपलं हसं करून घेतोय असं मला वाटतं। सर, आता दुसऱ्या बाजूला हा तो बेसिकली डायग्रामचा फ्लो आहे। आता ह्या फ्लोचा दुसरा अर्थ असा होतो, मी एक ॲनिमेशन केलंय ते दाखवतो तुम्हाला। हे बघा, आता इथे मतदार आला, त्यांनी बॅलेट युनिटवरती ॲपल दाबलं, ॲपल गेलं कंट्रोल युनिटकडे, कंट्रोल युनिट म्हणालं मला ॲपल कळलं, त्यांनी मेमरी लोकेशन 1 मध्ये ॲपल सेव्ह केलं, व्हीव्हीपॅटला सांगितलं ॲपल छाप, त्यांनी ॲपल छापलं, पण सांगताना सांगितलं की मी ॲपल छापलंय, तू बनाना सेव्ह कर। हे तो सांगत नाहीये किंवा सांगतोय याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही। याच्याऐवजी जी मी म्हटलं तशी सोपी ही काय होती की बॅलेट युनिट वरती आला, बटन दाबलं, ॲपलचं बटन दाबलं, ॲपलचं सिग्नल दोन्हीकडे गेला, कंट्रोल युनिटकडे गेला आणि व्हीव्हीपॅटकडे गेला, व्हीव्हीपॅटने ॲपल छापलं, स्लिप बघितली मतदारांनी आणि झालं। आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो की प्रॉब्लेम या SLU मध्ये आहे। हे चेकसम ही इथे आहे, ही चेकसम आहे, याची मी इथे फक्त कॉपी करून ठेवली आहे एवढ्यासाठी की ही बदलणार आहे तेव्हा 2 नंबर वेगळे कळावेत। आता ह्याच्यामध्ये काय केलंय की हा जो कॉलम आहे हा म्हणजे मतदार, कितवा मतदार, पहिला, दुसरा, तिसरा असे हे मतदार आहेत, आणि हे त्यांनी कोणाला मत दिले हे उमेदवाराचे क्रमांक आहेत 1 2 3 4। म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे 7व्या मतदारांनी 7व्या उमेदवाराला मत दिलंय, 8व्यानी 8व्याला मत दिलंय फॉर एक्झाम्पल। आता मी तुम्हाला डेमोमध्ये असं दाखवणार आहे, आणि हे जे आहे ही रनिंग चेकसम आहे, म्हणजे हे एका फॉर्म्युल्याने येते, तो फॉर्म्युला सोडून द्या तुम्ही। ह्या इथे सुद्धा प्रोग्रेसिव्ह चेकसम आहे, म्हणजे या 2 चेकसमनी मिळून ही बनते, या 3नी मिळून ही बनते, वगैरे वगैरे। आता मी तुम्हाला असं दाखवणार आहे की जर मी 7व्या मतदारांनी 7व्याला मत दिलं असं म्हणायच्याऐवजी 7व्यानी 8व्याला आणि 8व्यानी 7व्याला एवढाच बदल केला, म्हणजे 8व्या उमेदवाराला तेवढीच मतं मिळाली आहेत, 7व्यालाही तेवढीच मतं मिळाली आहेत, फक्त मतांचा क्रम बदलला, तर तुम्हाला इथे ह्या आकड्यावरती बदल झालेला दिसेल प्रत्येक वेळी। बघा आता मी 7चं 8 करणार आहे, या 7व्यानी 8 नंबरला मतदान केलं असं म्हणू। सर, चेकसम जी कन्सेप्ट आहे ती इझिली आणि रेग्युलरली वापरली जाऊ शकते, संपूर्ण जगात ती सतत वापरली जाते। तुम्ही कुठलीही फाईल घेतलीत ओपन सोर्सची, तुम्हाला त्याच्याबरोबर चेकसम येते, आणि त्याची अपेक्षा अशी असते की तुम्ही ती फाईल डाउनलोड झाल्यावरती तो MD5चा प्रोग्राम रन करायचा आणि ती चेकसम टॅली करायची। हे बघा, आता 7चं 8 केलं, इथे बदलली, आता 8चं 7 करतो, म्हणजे दोघांनाही मतं तेवढीच पडलेली असणार आहेत 7व्याला आणि 8व्याला, पण चेकसम बदलेल। बघा, हे बघा, मूळ ही होती आपली, ती आता ही झाली आहे। लिमिटेड नाही आहे, वोट चोरी पण होते, वोट हायजॅक पण होतं, म्हणजे तुम्हाला म्हटलं ॲपल सारखं ते बनानाला जाऊ शकतं, आणि वोट मास्किंग येऊ शकतं। म्हणजे ते मी तुम्हाला मगाशी म्हटलं 1 आणि 2 मध्ये 2 वेगळ्याच जर कॉपी असतील
तर मी तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर करताना एक कॉपी दाखवली आणि तुम्ही जेव्हा व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केलात तेव्हा दुसरी कॉपीनी म्हणजे रिझल्ट डिक्लेअर करताना मी ॲपलनी बनानानी सगळा रिझल्ट डिक्लेअर केला जे मॅन्युप्युलेटेड होतं. ट्रिलियन कितीमध्ये एक चान्स आहे माहिती आहे चेकसम डुप्लिकेट होण्याचा? 97.3 ट्रिलियन. तुम्हाला कळेल ट्रॅकिंग आज ट्रकमध्ये असतो हो GPS ट्रॅकिंगसाठी. मग तुम्हाला इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी का नाही टाकता येत? ह्या सगळ्या गोष्टी करणं फार सोपं आहे पण त्या होत नाहीत. आणि कसं आहे तुम्ही चेकसम केलीत तर बाकीच्या करण्याचीही गरज नाही आहे. चेकसम करा, ही चेकसम होती, दुसऱ्यांदा ती चेकसम होणारच नाही आहे. एक चान्स आहे. कितीमध्ये एक चान्स आहे माहिती आहे चेकसम डुप्लिकेट होण्याचा? 97.3 ट्रिलियन. ट्रिलियन बिलियन पण नाही, ट्रिलियन कॉम्बिनेशन्स नंतर शक्यता, थिओरिटिकल शक्यता आहे की एक चेकसम डुप्लिकेट होऊ शकेल.